नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या 2-3 महिन्यामध्ये काही समुद्रकिनारे याच्यासाठी प्रख्यात आहेत. रत्नागिरीजवळचा आरेवारेचा समुद्रकिनारा किंवा गुहागरचा समुद्रकिनारा, अशा काही ठिकाणी नक्की ते पाहायला मिळतं. आपलं जर कोणी तिथे माहितीचा माणूस असेल त्याला सांगायचं दिसायला लागलं की आम्हाला फोन कर. आम्हाला 2-4च दिवस दिसतं ते. नंतर समुद्राच्या लाटा ज्या वेळेला येतात त्या समुद्र किनाऱ्यावर त्या वाळूवर आपटतात, खळबळतं आणि त्यातनं निळसर प्रकाश बाहेर पडत असतात. इतकं अद्भुत असतं प्रकरण ते. जर समजा असं करू नका कोणी, पण एखाद्या बाटलीमध्ये त्यातलं थोडं पाणी भरून घेतलं किंवा प्लॅस्टिकच्या ट्रान्सपरंट पिशवीमध्ये भरून घेतलं आणि असं खळबळवलं की त्यातनं पण तो प्रकाश बाहेर पडताना दिसतो. नॉक्टिल्युका नावाचा एक प्लँक्टन आहे, सूक्ष्म जीव आहे, जो 400-450 पट मोठा करून मायक्रोस्कोपमधनं पाहिला तर टाचणीच्या डोक्या एवढा दिसतो, इतका तो बारीक आहे. तर त्याच्यामुळे हे बायोल्युमिनेसन्स दिसतं. ते काय आहे नेमकं प्रकरण? तर ज्याच्यामध्ये बायोल्युमिनेसन्स दिसतो त्याच्यामध्ये ल्युसिफेरिन नावाचं एक पदार्थ असतो, ल्युसिफरेज नावाचा एक वितंचक म्हणजे एन्झाईम असतो, आणि त्याच्यामध्ये एनर्जी कॉइन आम्ही त्याला म्हणतो. ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट नावाचं एक एनर्जी कॉइन असतं, ऊर्जा ज्याच्यातनं ट्रान्सफर होते. प्रचंड दमट हवा पाहिजे, गार ते असलं पाहिजे, आणि वाहणारा वारा असेल तर फारच छान. या सगळ्या जर स्थिती जाणून एका वेळेला जुळून आल्या तर आपल्याला ते बायोल्युमिनेसन्स दिसतो.